हॅलो, हाय. कसे आहेत तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असणार. आम्ही सुद्धा मस्त मजेत आहोत. तर हा ब्लॉग मी खूप आधी शूट केला होता, पण मी एडिट करायला विसरले आणि याचा पार्ट 1 मी अपलोड केला. त्याच्यात सोबतचाच हा व्हिडिओ आहे. पण कधी-कधी असं होतं ना, की आपली इच्छा नसते, मूड नसतो. तसंच माझं काहीतरी झालं आणि हा व्हिडिओ एडिट करायचा विसरून गेली मी. तर आम्ही गेलो होतो रविवारी मच्छी घ्यायला. आणि असं आम्ही काही ठरवलं नव्हतं, की काय मच्छी घ्यायची. जी दिसेल चांगली मच्छी ती घ्यायची असं आम्ही दोघांनी ठरवलं होतं. तर आम्ही मच्छी मार्केटला गेलो आणि रविवार असल्यामुळे इतकी गर्दी होती. समजतच नव्हतं, की गाडी कुठे पार्क करायची आणि त्यानंतर जेनीला गाडीमध्ये ठेवून आम्ही मच्छी घ्यायला जाणार होतो. तर एका ठिकाणी आम्ही गाडी पार्क केली. तिथे उतरलो आणि म्हटलं चल बघूया आता कोणती मच्छी भेटते ती घ्यायची. नेहमी जेव्हा आम्ही जातो तेव्हा आमचं ठरलेलं असतं प्रॉन्स घ्यायचं आणि बोंबील घ्यायचं. तर आता म्हटलं ह्यावेळी काहीतरी वेगळं घेऊया. नेहमी-नेहमी तेच-तेच काय. तर हलवा होता, पॉपलेट होते, सुरमई होती. आधी आमच्या दोघांचं ठरलं की आपण सुरमई घ्यायची का? नंतर म्हटलं ते पूर्ण अख्खी सुरमई घ्यायला सांगत होते आणि आमच्या दोघांसाठी एवढी अख्खी सुरमई काय कामाची. मग आम्ही थोडं अजून पुढे-पुढे गेलो. तिथे पण सेम तेच होतं की एक तर तुम्हाला जोडी घ्यायला लागेल किंवा अख्खी सुरमई घ्यायला लागेल. मग थोडं अजून पुढे गेलो तर तिथे शिंपले होते, खेकडे होते, बोंबील होते, मोठी-मोठी वाम होती. आधी ठरलं की आपण वाम घेऊया. नंतर मग अजून थोडे पुढे चालत गेल्यावर आम्हाला तिथे दिसला घोळ मासा. तर म्हटलं आपण घोळ मासा कधी खाल्ला नाही, तर चला आपण ह्यावेळेला घोळ मासा घेऊया. आणि त्यांच्याकडे फक्त एकाच त्या ताईंकडे घोळ मासा होता. मग फायनली आम्ही घोळ मासा घेतला आणि तो खरंच खूप महाग होता. म्हणजे त्या ताई जेवढी छोटी चकती कापतात, ती चकती फक्त ₹300 ला म्हणजे एवढी महाग होती. घोळ माशाचा रस्सा आणि मच्छी फ्राय इतकी टेस्टला भारी लागली ना, याची रेसिपी मी पुढे शेअर केली आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि नेहमीप्रमाणे अतुलने ह्यावेळीसुद्धा ओले बोंबील घेतले. त्याला बोंबील खूप आवडतात. त्याला काय मलासुद्धा खूप आवडतात. तर आम्ही बोंबील घेतले. आधी एक वाटा घ्यायचं ठरलं. नंतर बोलतो की नाही आपण जास्त घेऊया. आपण दुपारी पण खाऊया आणि संध्याकाळी पण खाऊया. एवढे त्याला बोंबील आवडतात. मच्छी मार्केटमधून मच्छी घेतली, थोडा भाजीपाला घेतला आणि आम्ही घरी आलो. आता तुम्हाला असं वाटेल का जेनी आमच्यासोबत सगळीकडे असते, तर जेनीला ॲक्च्युली सेपरेशन अँझायटी आहे. तिला आम्ही एकटीला घरी ठेवू नाही शकत. तिला जर एकटीला घरी ठेवली तर ती स्वतःला स्क्रॅच करून घेते. तर आम्ही जिथे जाऊ तिथे जेनीला आमच्यासोबत घेऊन जायला लागतं आणि तीसुद्धा आमच्यासोबत खूप मस्त येते. काय काय घेतल्या? गोड मासा, बोंबील साफ करायचे विसरूनच गेली ना. तिला सांगायला पाहिजे होतं साफ करायला. तोंडात पण एक बोंबील आहे. खाल्ला असेल प्रॉन्स त्याने आहे छोटा प्रॉन्स. प्रॉन्स. कोलंबी खाल्ली असेल तिने छोटी. घोळ मासा आणि बोंबील ताजा आहे ताजा. ताजा आहे ताजा. इथे मी आता मिरची, कोथिंबीर, लसूण आणि आलं घेतले. त्याची पेस्ट बनवून घेणार आहे आणि आता जी मच्छी धुवून घेतली होती, घोळ मासा स्वच्छ पाण्यात 3 वेळा धुवून घेतला होता. तर त्याला मॅरिनेट करण्यासाठी इथे मी मीठ टाकलं. त्यानंतर जे हिरवं वाटण केलं होतं ते हिरवं वाटण टाकलं. त्यानंतर घरातले आपले बेसिक मसाले जसे की हळद, मसाला, मिरची पावडर हे टाकून त्याला व्यवस्थित मॅरिनेट करून जवळजवळ अर्धा तास ते 1 तास ठेवणार. जितका तुमच्याकडे वेळ आहे तितकं चांगलं आहे. जेवढी मच्छी मॅरिनेट होणार तेवढी ती चांगली लागते. आणि आता इथे मी बोंबील साफ करायला घेतले. जे मी विसरली होती बोंबील साफ करून घ्यायला. मग म्हटलं चला आता आपल्याला खायचं आहे तर आपल्याला स्वतःला साफ करायला लागेल. आणि हे मी मच्छी साफ करायला घरी असल्यापासून शिकली आहे. कारण मला मम्मी सांगायची की तू बोंबील साफ कर किंवा प्रॉन्स साफ कर. त्यामुळे आता एवढी काही अडचण येत नाही. मच्छी साफ नसेल केली तरी मी व्यवस्थित साफ करू शकते. तर इथे बोंबील साफ करून झालेत आणि आता त्यामध्ये सुद्धा ते हिरवं वाटण टाकलंय, मीठ टाकले, हळद टाकले, मसाला, मिरची पावडर हे टाकून मॅरिनेट करून ठेवलं होतं. जवळजवळ अर्धा पाऊण तास मॅरिनेट केल्यानंतर मी आता मच्छी फ्राय करायला घेते. त्याच्यासाठी इथे मी एका प्लेटमध्ये रवा घेतला. रव्यामध्ये सुद्धा थोडं मीठ, हळद, मसाला आणि मिरची पावडर टाकली. गॅसवर तवा ठेवला. तवा चांगला तापल्यानंतर त्यामध्ये मी तेल टाकलं आणि ठेचलेला लसूण टाकला. लसूण थोडा खरपूस झाल्यानंतर त्यामध्ये एक मच्छीची तुकडी मी फ्राय करायला घेतली. अशा प्रकारे मी सगळा घोळ मासा फ्राय करून घेतला.
घोळ मासा चांगला फ्राय करून झाल्यानंतर आता घोळ माशाचाच रस्सा करायला घेतला. आता एक पातेलं घेतलं, त्यामध्ये तेल तापल्यानंतर ठेचलेला लसूण टाकला. लसूण टाकल्यानंतर थोडी कोथिंबीर, कढीपत्ता आणि टोमॅटो टाकून चांगला परतून घेतला. ठेचलेला लसूण तेलात टाकल्यानंतर मी गॅसची फ्लेम स्लो करायला विसरली आणि ते लसूण पूर्ण तेलात उडत होता आणि तेल पण माझ्या अंगावर बऱ्यापैकी उडलं. तर तुम्ही असं करू नका, गॅसची फ्लेम थोडी स्लो करा. त्यानंतर यामध्ये मी मीठ टाकलं, त्याच्यानंतर हळद आणि आपले जे बेसिक मसाले असं घरचा मसाला आणि मिरची पावडर आणि थोडीशी धना पावडर टाकली. त्यानंतर इथे सुकं खोबरं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि आल्याचं वाटण टाकलं. यामध्ये मी कांदा वापरलेला नाही आहे. वाटण आणि मसाले चांगले तेलात परतल्यानंतर त्याच्यामध्ये मी घोळ माशाचे 4-5 तुकडे टाकलेले आहेत आणि वरती पाणी गरम करत ठेवलं आहे. थोडं त्याला जेव्हा पाणी सुटत जाईल वाफेचं, त्यानंतर मी ते पाणी टाकलं आणि वरून थोडी कोथिंबीर टाकली आणि घोळ माशाचा रस्सा तयार झाला आहे. त्यानंतर मी सोबतच बोंबीलसुद्धा फ्राय केले होते. आता बोंबील फ्रायची रेसिपी मी याआधीसुद्धा ब्लॉगमध्ये अपलोड केली आहे, त्यामुळे आत्ता काही ते शेअर नाही केलं. त्याच्यानंतर मी इथे आता तुला जेवायला वाढते. मी चपातीसुद्धा केली होती. चपाती, घोळ माशाचा रस्सा, भात, घोळ मच्छी फ्राय आणि बोंबील असं अतुलला ताट वाढून दिलं. आणि खरं सांगते, घोळ मच्छी फ्रायपेक्षा रस्सा सगळ्यांना आवडला. रस्सा खूप छान लागत होता. काहीच तामझाम नाही, अगदी कमी वेळात आणि मस्तपैकी ही रेसिपी होते. तर तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि नक्की सांगा की मच्छी कशी झाली. आणि हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. टेक केअर, बाय बाय.